ब्रशसोबत महत्त्वाचं असतं टूथपेस्ट. तर मग कोणतं टूथपेस्ट वापरलं पाहिजे? असं पेस्ट असं कधी कंपनी सांगू शकत नाही. तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो करू शकता. फक्त पेस्ट काय झालं फॉर्म झाला पाहिजे, म्हणजे पेस्ट झाला पाहिजे. आणि ते पेस्ट सगळ्या दातावर लागलं पाहिजे, म्हणजे ब्रश करताना सगळ्या बाजूला. आणि पेस्ट असं खूप जास्त घ्यायची गरज नाही आहे, थोडंच पेस्ट घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट प्रॉपरली ब्रश केला पाहिजे. मी आता जसं सांगितलं तुम्हाला सर्कल मोशनने. आणि जर समजा काय लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आहे, त्यांना फ्लोरिडेड पेस्ट पाहिजे. त्याच्यामुळे कॅव्हिटी ज्या होतात ते होण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे फ्लोराईड असलेलं पेस्ट वापरलं पाहिजे. ज्यांना सेन्सिटिव्ह वगैरे आहेत, म्हणजे ओल्ड एज पेशंट किंवा काही दुसऱ्या कारणामुळे ॲसिडिटीमुळे वगैरे दात जर सेन्सिटिव्ह असेल तर त्याला डिसेन्सिटायझिंग पेस्ट भेटतं, ते वापरले तर चांगलं आहे. नॉर्मल पेशंटने आपले नॉर्मल पेस्ट वापरलं तरी चालेल, फक्त व्यवस्थित प्रॉपर ब्रशिंग करणं गरजेचं आहे. हां, मग बऱ्याचदा आयुर्वेदिक पेस्ट वापरावे असं म्हणतात, तर मग त्याचा फायदा होतो का खरंच? आयुर्वेदिक पेस्ट आहेत. समजा तर लिंबाची काडी आहे, त्याच्यामध्ये काय असं अँटीबॅक्टेरियल एजंट असतात, जसे निमिडीन किंवा ॲझरेक्टिन. ते काय असतात, जे बॅक्टेरिया आहेत त्यांची ग्रोथ इनिबिट करतात. म्हणजे स्ट्रेप्टोकोकस म्युटंट नावाचा एक बॅक्टेरिया आहे, त्याची ग्रोथ इनिबिट करण्याचं काम सुद्धा हे नीमच्या काड्या वगैरे करतात. म्हणजे आयुर्वेदिक पण जर त्याच्यामध्ये जर खरंच कंटेंट वापरले असेल, चांगले असेल, तर ते करायला पण काही प्रॉब्लेम नाही.